आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी साधला विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद। देशाच्या भवितव्याला शिक्षक आकार देतात, पंतप्रधानांचंही विद्यार्थ्यांशी हितगुज। मुलांवर आपल्या इच्छा आकांक्षांचं ओझं लादू नका, पंतप्रधानांचा पालकांना सल्ला। राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाचे आराखडे सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुरुवातीच्या सत्रात 521 अंकांची घसरण। आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच। नमस्कार, आता बातम्या विस्ताराने पाहूयात। शिक्षकी पेशाला आज सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक असून यामुळे अनेक विद्वान व्यक्ती या पेशाकडे वळतील असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे। उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या शिक्षक संवाद कार्यक्रमात ते शिक्षकांना संबोधित करत होते। सामाजिक परिवर्तनात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात असं सांगून आपण समाजाचे शिक्षक आहोत हे कधीही विसरू नका असं आवाहन राष्ट्रपतींनी शिक्षकांना केलं। To draft the constitution. Constitution was drafted by a constituent assembly which was also elected under the British law, not Indian law. Constitution was drafted by a constituent assembly consisting of 300 members. Of those 300 members, they were elected in a very complicated manner. But those 300 members worked very hard. And if you have seen the Parliament Hall, there is a central hall. In that central hall, the members used to sit and draft the Constitution. तत्पूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपती भवनातल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयात 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला। राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना देशाचा राजकीय इतिहास शिकवला। इंडिया is known as a land of gurus, and Guru Shishya Parampara is one of the most cardinal basic tenets of our value systems, of our old civilizational value. देशाच्या भवितव्याला शिक्षक आकार देत असतात। शिक्षकासारखा पेशा नाही आणि शिक्षक कधीही निवृत्त होऊ शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी आज नवी दिल्ली इथं विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला। ये व्यवस्था निरंतर प्राणवान बनी रहनी चाहिए। विद्यार्थी का शिक्षक के प्रति आदर, शिक्षक का शिक्षा के प्रति समर्पण और विद्यार्थी और शिक्षक के बीच में एक अपनत्व का भाव, यही एक जोड़ी होती है जो न सिर्फ ज्ञान परोसती है लेकिन जीवन जीने की कला भी सिखाती है और सपने संजोने की आदत भी बनाती है। यावेळी देशभरातल्या विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांना वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले। देशसेवा केवळ सशस्त्र दलात जाणं किंवा राजकीय क्षेत्रात येणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही। वीज बचत, स्वच्छता राखणं अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण देशसेवा करू शकतो असं पंतप्रधानांनी सांगितलं। राजकीय क्षेत्र खूप बदनाम झालंय। राजकीय क्षेत्राच्या साफसफाईसाठी सर्वच क्षेत्रातल्या चांगल्या व्यक्तींनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले।
आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातल्या किमान 1 तास किंवा वर्षातले 100 तास एखाद्या शाळेत शिकवण्यासाठी द्यावेत असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. मुलांना प्रेरणा द्या, पण आपल्या अपेक्षांचं, इच्छांचं ओझं मुलांवरती लादू नका असा सल्लाही पंतप्रधानांनी पालकांना दिला आहे. शाळेतून आपल्या प्रत्येकाला चारित्र्याचे प्रमाणपत्र मिळतं, त्याऐवजी ॲप्टिट्यूड प्रमाणपत्र देण्याचे निर्देश आपण दिले असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नेहमी सकारात्मक विचार करा असं मार्गदर्शनही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केलं. अपयशामुळे खचून जाऊ नका, त्यातून शिका आणि यशाच्या पायऱ्या चढा असं पंतप्रधान म्हणाले. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं सांगत आपल्या शालेय जीवनाबद्दलही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. माजी राष्ट्रपती आणि महान तत्ववेत्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देशात शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंतप्रधानांनी या कार्यक्रमात 2 नाणीही जारी केली. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशातल्या विद्यार्थ्यांनी दूरदर्शनवरून पंतप्रधानांचा कार्यक्रम पाहिला. यावर विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया. मला माननीय पंतप्रधान मोदीजींचे भाषण खूप आवडले. भविष्यात मला त्यांच्याशी बोलण्यासाठी संधी मिळाली तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल. मोदीजींनी सांगितले की आपले रिस्पेक्टिव्ह माइंड असले पाहिजे, शिक्षकांविषयी आदर ठेवला पाहिजे. शिक्षकांच्या सहवासात मुले जास्त राहतात, त्यांचा प्रभाव मुलांवर जास्त पडत असतो. मला मोदीजींचे भाषण खूप आवडले. भाषण ऐकून आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. त्यांनी अशीच आम्हाला पुढे प्रेरणा द्यावी. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विविध सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती वर्षानुवर्षे हाती घेण्यात आलेली नाही. या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाचे आराखडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड इथं दिले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यांच्या टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. सध्याच्या टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि मजुरांना काम उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असून टंचाई निवारणार्थ आवश्यक निधी जिल्हा स्तरावरती वितरित करण्यात आला आहे असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अन्नधान्याचं वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अन्नधान्याअभावी शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. राज्यातल्या टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश केला जाईल असं त्यांनी या बैठकीत सांगितलं. मराठवाड्याचा 3 दिवसांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगरच्या दौऱ्यावरती आहेत. अहमदनगरच्या अनेक भागांना टंचाईचा सामना करावा लागतोय. या भागांना भेट देऊन मुख्यमंत्री परिस्थितीची पाहणी करत आहेत. महाराष्ट्र गेल्या वर्षापासून दुष्काळाचा सामना करतोय. राज्यात गेल्या 3 वर्षात काही भागात गारपीट, कुठं अवर्षण तर कुठं अतिवृष्टी अशी संकट आली. आताचं संकट मोठं आहे, पण आपण परस्पर सहकार्यानं यावर मात करू असा आश्वासक दिलासा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. पारनेर तालुक्यातल्या पिंपरी पठार परिसरातील पीक परिस्थिती, कोरडा पाझर तलावाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्याच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसात 5 जिल्ह्यातल्या 31 गावांना भेट देऊन सुमारे 30,000 शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज्यातला पाणी प्रश्न गंभीर झालाय. मराठवाड्यासारख्या भागात नागरिकांना पाण्यासाठी आठवडा वाट पाहावी लागत असताना मुंबईसारख्या शहरात मात्र पाण्याची वारेमाप नासाडी पाहायला मिळते. पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि नियोजन हा राज्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. या संदर्भात पर्यावरण तज्ज्ञ आणि पाणी प्रश्नाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनकडे आपलं मत व्यक्त केलं. ऐकूयात. सध्या जे अवर्षणाचं संकट पूर्ण महाराष्ट्रावर आणि विशेषतः मराठवाड्यावर आहे, जिथे सरासरीच्या 20% पाऊस झालेला आहे, तिथं पिण्याच्या पाण्याचं संकट अतिशय भयंकर आहे. अशा वेळेला 2 पद्धतीने विचार करायला पाहिजे, कारण अशी संकटं वारंवार येत आहेत, परंतु आपण दीर्घकालीन उपाययोजना करत नाहीये. तातडीची जी उपाययोजना असते ती अगदी युद्धकालीन असल्यासारखी आणीबाणीच्या परिस्थितीतली असते.
तर त्यावेळेला बोरवेल घेणे किंवा टँकरने पाणी पुरवठा करणे याला काही इलाजच नाहीये, हे करावंच लागेल. परंतु दीर्घकालीन योजनेमध्ये पहिल्यांदा आपल्याला जलव्यवस्थापनाकडे पाहावं लागेल. आपल्याकडच्या पाण्याची गळती जलव्यवस्थापनातली, जलप्रशासनातली ही जवळजवळ 60 ते 70% आहे. ती आपल्याला गळती कमी करावी लागेल, त्यामध्ये आधुनिकता आणावी लागेल. आणि त्याचबरोबर सांडपाणी आणि मळाचं पाणी, सुएज वॉटर, या दोघांच्या पाईपलाईन्स वेगळ्या करून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रकल्प चालू केले पाहिजेत. खरं तर स्मार्ट सिटीजमध्ये या गोष्टीचा अंतर्भाव असणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर इथून पुढे आपल्याला पिण्याचं पाणी मिळणार नाही. आणि याबरोबरच मराठवाड्यामध्ये कोणे एकेकाळी अत्यंत मुबलक पाणी होतं असं इतिहास सांगतोय. इथे पाण हत्ती होते, पाण घोडे होते असा इतिहास सांगतो. इथले स्रोत पाण्याचे हळूहळू निघून गेलेले आहेत, कारण इथं जमिनीवरचं पाणी किती पद्धतीने साठवलं पाहिजे, जमिनीमध्ये पाणी किती पद्धतीने साठवलं पाहिजे, यासाठी लोकांचा सहभाग आवश्यकच आहे. केवळ सरकार ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आणि अशा वेळेला होतं असं की अत्यंत खोल जाऊन, म्हणजे 1,500 फुटापर्यंत जाऊन आपण जेव्हा पाणी उपसतो तेव्हा 1000 वर्षापूर्वीचं पाणी आपण उपसलेलं असतं. पाण्यासाठी आपण एकत्र जर आलो नाही, म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी जर एकत्र आलो नाही, तर आपल्याला पाणी इथून पुढे मिळणार नाही. म्हणून उपलब्ध पाण्याचा उत्तम वापर करणं आणि त्याचबरोबर पाण्याच्या वापरामध्ये बचत करणं. आपल्याकडे बचतीला अजिबात महत्व नाहीये, त्यामुळे बचतीचं डिझाईनच नसतं. बचतीला प्राधान्य, प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. जे बचत करतील त्यांना काही टॅक्समध्ये कन्सेशन दिला पाहिजे. बचत सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्यानं, अग्रक्रमानं नोकरी दिली पाहिजे. असे इन्सेंटिव्ह आपण देत नाही आहोत. आणि त्यामुळे होतं असं की उधळपट्टी हाच आपल्या जीवनशैलीचा एक अंगभूत भाग झालेला आहे. आणि जेव्हा उधळपट्टी हा भाग असतो तेव्हा किती व्हावी काय नाही. आणि या काळातही, म्हणजे मराठवाड्यामध्ये आपण जर हिंडला आता, तर ती पाण्याची उधळपट्टी बघून आपल्याला वाटणारच नाही की इथं पाण्याची टंचाई आहे का काय, 15 दिवसाला पाणी येतं हे वाटणार नाही. यासाठी अगदी मग अंग धुतं असू दे, पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा. चेन्नईमध्ये सगळ्या अपार्टमेंट्समधून असं एक बंधन करण्यात आलेलं होतं की जे सांडपाणी खाली येतं ते पाणी पुन्हा एकदा वर नेऊन संडासासाठी ते वापरायचं. असे कल्पक प्रयोग करायला पाहिजेत. शेतीसाठी सगळ्यात मोठा वापर आहे तो जवळजवळ 70 ते 80% एकंदरीत पाण्याच्या, त्यामध्ये बचत करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात हाती घेतलं पाहिजे. आपण ज्या संगणक काळात वावरतो असं म्हणतो त्यावेळेला केवळ हार्डवेअरला महत्त्व देऊन चालणार नाही, सॉफ्टवेअरला महत्त्व दिलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण ट्रेनिंग हातामध्ये घेणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पुढच्या संकटांना तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत असं म्हणता येणार नाही. म्हणजे संकटातून आपल्याला काही अक्कल शिकायची असेल तर प्रशासन आणि सर्वसामान्य लोक, जनता, या दोघांनीही स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. जर स्वतःमध्ये बदल आणि सभोवतालच्यामध्ये बदल केला नाही तर स्थलांतराची वेळ आपल्यावर येणार आहे. आणि कदाचित मराठवाडा हे भीषण पर्यावरण संकट म्हणून इतिहासामध्ये याची नोंद होऊ शकेल. राज्य सरकारनं सर्वप्रथम राज्यातल्या मद्यनिर्मिती उद्योगांचं पाणी बंद करावं आणि मगच साखर कारखान्यांना दिला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलंय. ते काल पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाची झळ मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावरती बसते. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं मराठवाड्यातल्या साखर कारखान्यांचं पाणी बंद करण्याअगोदर मद्यनिर्मिती उद्योगांचं पाणी बंद करावं अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थिती असली तरी वसुली आणि गळती रोखता आली तर उत्तर महाराष्ट्रात भारनियमन होणार नसल्याचं आश्वासन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. धुळे इथं दौऱ्यावरती आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली. धुळ्यात येत्या 25 वर्षात वीज वितरणात अडथळे येणार नाहीत अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. बेरोजगार विद्युत अभियंत्यांकरता फीडर मॅनेजर योजना राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात भूमिगत वीज जोडणी करणं गरजेचं असल्याचं तसंच दोंडाईचा इथं सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याआधी जिल्ह्यातल्या चिंचखेड इथं पायाभूत आराखडा योजना 2 अंतर्गत 33 केव्ही उपकेंद्राचं भूमिपूजन बावनकुळे यांनी केलं. यावेळी आमदार जयकुमार रावल उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं शहादा शहराला वीज पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या नव्या उपकेंद्राचं उद्घाटन बावनकुळे यांनी केलं.
शहादा मागासवर्गीय तालुका असल्यानं इथल्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा व्हावा यासाठी वीज वितरण कंपनीला 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवू नये अशा सूचना बावनकुळे यांनी यावेळी केल्या. पुण्याच्या गणेशोत्सवाला परंपरा आहे. या उत्सवाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे पुणेकरांनी गणेशोत्सव साजरा करताना परंपरा आणि लौकिकाची कायम जाणीव ठेवावी असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं. पुणे शहर पोलिसांच्या वतीनं पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशाचं पालन करावं असंही बापट यांनी यावेळी सांगितलं. पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटी बनण्याच्या दिशेनं सुरू आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही स्मार्ट व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचं रक्षण करणारे आणि पर्यटन उद्योगाला चालना देणारेच कारखाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवेत यासाठीच आमचं सरकार प्रयत्न करेल असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यात प्रदूषणकारी असणाऱ्या केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या भूसंपादनावरून असलेले वाद स्थानिकांशी चर्चा करून सोडवण्यात येतील असं राऊत यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास अभियानासाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड झाली असून या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं विनायक राऊत यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांना उत्सवाचा आनंद लुटता येईल अशा प्रकारचं नियोजन कुंभमेळ्यातल्या पुढच्या पर्वणीत करण्यात येईल अशी ग्वाही नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. महाजन यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. भाविकांच्या सुविधेसाठी शहरांतर्गत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांना घाटापर्यंत जाण्यासाठी अधिक अंतर पायी चालावं लागणार नाही. याप्रमाणे नियोजन करण्यात येईल अशी माहिती महाजन यांनी यावेळी दिली. या अंतर्गत व्यवहार सुरू राहतील. तसंच दूध, भाजीपाला, वृत्तपत्र आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील याकडे विशेष लक्ष द्यावं असे निर्देश गिरीश महाजन यांनी या बैठकीत प्रशासनाला दिले. विश्व मराठी साहित्य संमेलन उद्यापासून अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअर इथं सुरू होत आहे. या संमेलनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंदमानमध्ये पोहोचले आहेत. पर्यटकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महती कळावी यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि दिमाखदार इतिहास उभा करेल असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. पुढच्या पिढीला सावरकरांचं महत्त्व व्यापक पातळीवर समजावं यासाठी अंदमानमध्ये दिमाखदार वास्तू उभी राहायला हवी. या वास्तूच्या प्रत्येक विटेकरता आमचं सहकार्य राहील असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आश्वासन दिलं. खासदार संजय राऊत, राहुल शेवाळे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, महामंडळाचे अध्यक्ष माधवी वैद्य यावेळी उपस्थित होते. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 5 रुपयांचं विशेष नाणं लवकरच चलनात आणणार आहे. नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं असेल. दुसऱ्या बाजूला मध्यभागी अमर जवानांचं चित्र आणि त्याच्यावर डाव्या बाजूला देवनागरी लिपीत वीरता और बलिदान आणि वर उजव्या बाजूला इंग्रजीत व्हॅल्युअर अँड सॅक्रिफायसेस असं कोरलेलं असेल. त्याखाली 2015 असं वर्ष राहील असं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी येत्या 15 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चित्रनगरीचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिली. दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं 3 दिवसांचा चित्रपट महोत्सव कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या सांगता समारंभाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूरच्या ज्येष्ठ कलाकारांना महामंडळातर्फे देण्यात येणारी मानधनाची रक्कम पाटील यांनी यावेळी प्रदान केली. तसंच दरवर्षी एका नामवंत कलाकार तंत्रज्ञाला 1 लाख रुपयांचा अनंत माने पुरस्कार देणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी यावेळी केली. नाट्यकला क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा शाह फाउंडेशनच्या वतीनं काल मुंबईत सत्कार करण्यात आला.
संगीतकार अशोक पत्की, नाट्य अभिनेता अतुल परचुरे, व्यंगचित्रकार विकास सबनीस आदी कलाकारांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कोकणवासियांनी वर्षानुवर्षे आपल्या सांस्कृतिक परंपरा उत्साहानं जपल्यात. कोकणात गणेशोत्सवासाठी आता लगबग सुरू झाली आहे. कोकणवासियांचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गौरी गणपती सणासाठी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त स्थित असलेले चाकरमानी रजा घेऊन आपापल्या कोकणातल्या गावी येतात आणि आपल्या गावाकडच्या घरादाराची साफसफाई करून रंगरंगोटी करून गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी करतात. त्यामुळे सध्या कोकणातली सर्व दुकानं, बाजारपेठा नवनवीन रंगरंगोटीचं साहित्य, विद्युत रोषणाईच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, कृत्रिम रंगीबेरंगी मनमोहक फुलांच्या माळा, रंगीबेरंगी विद्युत दिवे, वस्त्रालंकार, विविध फळं, फुलं, सुगंधी द्रव्य, रांगोळ्यांचे तयार साचे, सुंदर सुबक विविध आकारातल्या विविध रंगछटा असलेल्या गणेश मूर्ती, वैविध्यपूर्ण मनमोहक लहान मोठे कौशल्यपूर्ण कागदी मखरं यांच्या दर्शनीय मांडण्यांनी फुलून गेलेली दिसून येत आहेत. बहुत डेकोरेशन रहता है, बहुत बिकता है हमारा, और बेल वगैरह सब बिकता है, फूल और ये हार वगैरह सब बिकता है, और 15 दिन रहता है. संपूर्ण कोकणातच त्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून कोकणच्या भूमीला आता सांस्कृतिक मांगल्याचे वेध लागलेले दिसून येत आहे. महाराष्ट्रातल्या घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांची सध्या गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. सगळीकडे लगबग आहे. उत्सव काळात आपला बाप्पा आकर्षक दिसावा म्हणून सोलापुरातले चांदीचे दागिने घडवणारे कलाकार सध्या कामामध्ये आहेत. सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आभूषणांचा उपयोग केला जातो. सुंदरता वाढवणाऱ्या या दागिन्यांची नजाकतही तशीच असायला हवी. त्यांना घडवणारे हात तसेच कसबी कलावंताचे असायला हवेत. सोलापुरात अनंत येराब कोल्लू हे कलावंत आभूषण घडवणीच्या कलेत पारंगत असून अनेक उदयोन्मुखांना या कलेचे धडे देत आहेत. त्यांच्या दागिन्यांना अनेक राज्यातून मागणी असते. देवदेवतांसाठी दागिने बनवण्यात, खास करून चांदीचे दागिने तयार करण्यात त्यांचा हातखंड आहे. आर्थिक चढउतार, ग्रामीण भागातली दुष्काळी परिस्थिती याचा यंदा व्यापार उदीमावर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी दरवर्षीप्रमाणेच उत्साह आहे लोकांमध्ये, पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे यंदा गावातून, खेडेगावातून किंवा तालुक्यातून प्रतिसाद अत्यल्प आहे. अतिशय कमी प्रमाणात तिथून लोक येत आहेत, पण शहरातून चांगला प्रतिसाद आहे. चांदीचा वाढता भाव कमी होत आहे आणि त्यामुळं शहरातील गणेशोत्सवामध्ये उत्साह आहे आणि काम सुरू आहे जोरात. आणि पारंपरिक पद्धतीने दागिने बनवण्याचा आमचा व्यवसाय असल्यामुळं पारंपरिक पद्धतीने दागिने बनवण्याचं काम सुरू आहे. सण म्हटला की आनंद आला. तो उत्साह साजरा करण्यासाठी आभूषणांसहित अनेक साधनांचा वापर होतो. त्यात अशा दर्जेदार कलाकृती असतील तर बहारच येते. यामुळेच कला जगते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात. जागतिक बाजारातल्या नकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतला जॉब रिपोर्ट कसा असेल या धास्तीनं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुरुवातीच्या सत्रात 521 अंकांनी गडगडला आणि 25,243 अंकांवर पोहोचला. किरकोळ गुंतवणूकदारांनी नफेखोरीसाठी विक्रीचा सपाटा लावल्यानं निर्देशांकाची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 134.10 अंकांची घसरण होऊन तो 7,688.90 अंकांपर्यंत खाली आला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर बाजारात चिंतेचं वातावरण आहेच, मात्र अपुऱ्या पावसामुळे शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाल्याचं बाजार तज्ज्ञांचं मत आहे. थोड्या वेळापूर्वी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 548 अंकांच्या घसरणीसह 25,215 अंकांवर होता. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत काल चौथ्या दिवशी महिला दुहेरी स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं अमेरिकेच्या कॅथलीन ख्रिस्ताईन आणि सबरीना सांतामारिया या जोडीचा 6-1, 6-2 असा सरळ पराभव करत सहजपणे दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष दुहेरीच्या सामन्यातही लिएंडर पेस आणि फर्नांडो वर्दास्को यांची जोडी दुसऱ्या फेरीत दाखल झाली आहे. त्यांनी जर्मनीच्या फ्लोरियन मेयर आणि फ्रँक मोझर या जोडीचा 6-2, 6-3 असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या अँडी मरेनं फ्रान्सच्या अँड्रियन मरारिनचा 5 सेटमध्ये चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले काँग्रेसचे माजी आमदार अमृतराव राणे यांचं आज मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. उपचारासाठी त्यांना मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 1980 ते 1985 या कालावधीत ते काँग्रेसचे आमदार होते. आज सायंकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अनेक समाजोपयोगी कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसंच ते देवगड महाविद्यालयाचे संचालकही होते. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. आसामातली पूरस्थिती आता हळूहळू सुधारत असून काही नद्यांचा जलस्तर कमी होतोय. या पुरात राज्यातल्या 42 जणांचा बळी गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली असून पूरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत शासनाच्या वतीनं दिली जाते. आसामातल्या 12 जिल्ह्यातले लाखो नागरिक अद्याप मदत शिबिरात वास्तव्य करत आहेत. आता राज्याचं हवामान वृत्त. गेल्या 24 तासात राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 48 तासात पावसाच्या 1-2 सरी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी साधला विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद. देशाच्या भवितव्याला शिक्षक आकार देतात. पंतप्रधानांचंही विद्यार्थ्यांशी हितगुज. मुलांवर आपल्या इच्छा आकांक्षांचं ओझं लादू नका. पंतप्रधानांचा पालकांना सल्ला. राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाचे आराखडे सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुरुवातीच्या सत्रात 521 अंकांची घसरण. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.